नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी वांग्याचं भरीत करणार आहे कांद्याची पात घालून. तर गावाकडे वगैरे चुली असतात, चुलीमध्ये निखाऱ्यावरती वांगे भाजले जातात आणि शेगडीवर पण भाजतात. लाईटीच्या शेगड्या आहेत किंवा कोळशाच्या शेगडीवरती भाजले जातात आणि गॅसवर पण आपण भाजून घेतो वांगे. पण एकच गोष्ट होती, मला ती नेहमी खटकायची. वांग्याचं भरीत माझी आई पण करायची, आजी करायची. चुलीवरचं भाजलेलं वांग्याचं भरीत अप्रतिम लागतं, त्याबद्दल त्याला दुसरी तोडच नाहीये चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याला. पण वांगे भाजल्यानंतर जेव्हा ताटामध्ये काढल्या जातात तेव्हा ना वरची सगळी ती साल जळून गेलेली असते ती सर्व बाजूला काढल्या जाते. तर मला असं वाटायचं की वांग्याचं हे एवढं काढून टाकतो आपण, वाया जातं असं मला नेहमी वाटायचं. पण माझ्याकडे मी एअर फ्रायर घेतलं तेव्हा मी वांगे एअर फ्रायर मध्ये भाजते आणि नंतर भरीत करते. तर खरं सांगते, चवीमध्ये फरक नाहीच पडत. गॅसवर आपण वांगे भाजतो तसेच, पण एकही वांग्याचं म्हणजे नाही का कणही वाया जात नाही. एकदम छान वांगे भाजले जातात आणि सेम अगदी आपण त्याच चवीचे इथे भरीत करतो. तर हे मला नेहमी खटकत होतं, पण एअर फ्रायर नंतर माझा तो जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे. पण तरी सुद्धा सांगते, चुलीवर जे भाजलेलं वांग आहे त्याची अप्रतिम टेस्ट लागते. पण मी गॅसवर वांगे भाजत नाही, मी एअर फ्रायर मध्येच वांगे भाजून घेते आणि नंतर मी त्याचं भरीत बनवत असते. तर आज कांद्याची पात घातलेलं भरीत मी इथे बनवणार आहे. त्यासाठी साहित्य इथे काढून घेतलेलं आहे. अप्रतिम भरीत लागतं, चपाती बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर आपण मस्त खाऊ शकतो. तर इथे मी वांगे भाजून घेतलेले आहेत एअर फ्रायर मध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एअर फ्रायर मध्ये मी वांगे भाजून घेतलेले. फक्त ब्रशने मी एक ब्रश फक्त तेलामध्ये उडवला आणि सगळीकडनं लावलेला होता. एकदम मऊ आणि एकदम छान वांगे भाजल्या जातात. हे बघा, साल वगैरे काहीही याचं वाया जात नाही वांग्याचं. आता इथे मला कांद्याची पात साफ करून घ्यायची आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, ओलं खोबरं, थोडेसे शेंगदाणे असं सगळं घेणार आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला हिंग वगैरे, शेंगदाणे पण भाजलेले टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर हे कांदे आता व्यवस्थित इथे साफ करून घेते. हिरवी मिरची आहे, तिखट मिरच्या आहेत ह्या. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घ्या, किंवा तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा इथे वापर करू शकता. इथे आता ही मिरची मी कापून घेते, किंवा तुमच्याकडे ठेचा असेल हिरव्या मिरचीचा तर तोही तुम्ही वापरू शकता. पण मी आज इथे मिरची टाकणार आहे कापून. बरं, थोडस झणझणीत असेल तर ते छान लागतं. आता आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची आहे. शेंगदाणे मी कुटून घेणारे खलबत्त्यामध्ये, थोडेसे भाजलेले शेंगदाणे साली सकट टाकलेले आणि जाडसरच कुटायचे आहेत आपल्याला, बारीक कुटायचे नाहीत. बघा, इथे आपलं ओलं खोबरं घेतलेले, नारळ किसलेलं, शेंगदाणे आपले कुटून झालेले. आता आपल्याला फोडणी द्यायची. इथे आपल्याला थोडस आपले वांगे भाजून घेतले, थोडेसे आपल्याला सुरीने किंवा चमच्याने गरम करून घ्यायचे, म्हणजे आपल्या इथे मस्त मिक्स होतात एकजीव फोडणीमध्ये. इथे ठेवलेलं आहे मी एक पातेलं आणि आता 1-2 चमचे आपल्याला इथे तेल घालायचंय. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचंय. तेल मस्त गरम झालेलं आहे कडकडीत. 1 टीस्पून मी इथे राई घातलेली आहे. जिरं सुद्धा इथे घालतात, पण आज मी जिरं घालणार नाहीये. एखाद जण असतं घरामध्ये त्याला जिरं आवडत नाही, तर आज इथे जिरं नाही घालणार आहे मी. आणि एक 7-8 कढीपत्त्याची पाने इथे घेणार आहे, पण हे पानं मी बारीक कापणार आहे. आता इथे घालणार आहे मिरची. पातेलं आपलं आता छान गरम झालेलं आहे. आता गॅस इथे कमी केलेला आहे मी, कारण हे भांडे एकदम तपले की खूप फटाफट त्याच्यामध्ये काय शिजलं जातं, फोडण्या वगैरे पटापट होतात. आता इथे आपल्याला जाड जो कांदा आहे पहिला आपला थोडासा, तो आधी आपण काढून घेणार आहे. बाकीचा कांदा तेलामध्ये परतायला वेळ लागत नाही, खूप लवकर होतो. आपण लगेच, कोवळा कांदा आहे, तर कांदा आपला हा व्यवस्थित झालेला आहे. इथे पात टाकायच्या आधी आपल्याला 2 चिमटी टाकायचा आहे हिंग आणि थोडस लाल तिखट घालणार आहे आपण. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. अर्धा टीस्पून इथे लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता इथे कांद्याची पात घालून घेतली.
व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे. त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर आपले हे जाडसर शेंगदाण्याचे म्हणजे दाणे आपण कुटून घेतलेले ते इथे घालून घेतले. भाजलेले शेंगदाणे, त्याच्यामुळे तेलामध्ये जास्त वेळ परतवायची गरज पडत नाही. तुमच्याकडे भाजलेले नसेल तर मग थोडा वेळ तुम्ही खमंग होईपर्यंत थोडेसे परतवत राहा. इथे घालायचंय आपल्याला वांग. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. जेवढं आपल्याला एकजीव करता येईल असं करायचंय. इथे चवीपुरतं मी मीठ घालून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर इथे कापून टाकायची. गॅस आपला कमीच आहे आणि व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. एखाद मिनिट फक्त मी याला एक वाफ देणार आहे. कमी गॅसवरती आपलं भरीत एकदम मस्त छान शिजलेले. बघा, अगदी थोडासा गोड आहे हा. याच्याने गोड पदार्थ होत नाही जी काही भाजी असेल ती, पण ठराविक भाज्यांमध्ये गोड खरंच खूप वेगळी टेस्ट देतो. वांग्याच्या भरितामध्ये थोडासा गोड घालून बघा, अप्रतिम टेस्ट वांग्याच्या भरिताची होते. तर इथे आता आपल्याला घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं. मी सुकही घालू शकता, पण ओल्या खोबऱ्याची टेस्ट भरितामध्ये खूप छान येते. तर असेल तर ओलं खोबरं वापरा. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. वांग्याचं भरीत आपलं एकदम मस्त झालेलं आहे आणि आपण वाफ दिलेली आहे. वांगे छान शिजलेले, त्याच्यामुळे आता आपल्याला गरज नाही जास्त वेळ ठेवण्याची. आणि मी नेहमी सांगत असते की मातीचे भांडे गरम होत असतात, बराच वेळ त्याच्यामध्ये अजून पदार्थ गरम राहतो. हे बघा, आपलं वांग्याचं भरीत इथे तयार आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आपलं भरीत तयार झालेलं आहे खाण्यासाठी. आजची आपली रेसिपी कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि वांग्याचं काहीही आपण वाया न घालवता इथे भरीत केलेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय. माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता.